नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर ही आहे टोयोटा इनोवा 2008ची गाडी खूप जुनी आहे आणि तिची बॅटरी पण थोडीशी वीक आहे। गाडी जवळपास 1 महिनाभर वापरली नाही, त्यामुळे ती काही चालू होत नव्हती। आम्ही तिला धक्का मारून बघितला तरीही ती चालू होत नाही आहे। तर आता दुसरा पर्याय, तिला टोचन वायरने चालू करायची आहे। जर तुमच्याकडे कुठली डिझेल गाडी असेल आणि ती वापराविना बॅटरी वगैरे उतरली, धक्का मारून चालू होत नसेल, तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। मायनस आणि प्लस बघून घ्यायचं दोनही गाड्यांचं, आणि दुसरी जी गाडी आपण लावणार आहे ती आधी ऑन करायची, गाडी चालू करून ठेवायची। मायनसला मायनस वायर लावायची, प्लसला प्लस वायर लावायची। उलट्या वायर्स लावायच्या नाही, स्पार्क होतो, बॅटरी फुटू शकते। तर काळजीपूर्वक मायनसला मायनस, प्लसला प्लस असं दोनही लावून जी दुसरी गाडी चांगली सुस्थितीत आहे ती चालू करून ठेवायची। आणि मग जी बंद गाडी आहे तिला सप्लाय येतो, तिच्या बॅटरीमध्ये ताकद येते, आणि मग तुम्ही ती दुसरी गाडी चालू करायची। तर ही प्रोसेस बघून घ्या। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे खूप गरजेचं आहे। ज्या जुन्या गाड्या आहेत, ज्यांचं इंजिन मोठं आहे, त्यांना हा प्रॉब्लेम येत असतो। तर चला आपण बघूयात आता या प्रोसेसमध्ये इनोवा चालू होते का नाही होते। करा भूषण दादा, तू रेस कर बेटा थोडी, नाही दाबून धर। हां, ओके ओके। तर बघितलं मित्रांनो तुम्ही, एक छोटी गाडी आहे टोयोटा इटिओस, ती आपण चालू करून ठेवली। आणि थोडी ओल्ड मॉडेलची टोयोटा इनोवा आहे, जिची बॅटरी कदाचित वीक असू शकते, किंवा आता 100-200 किलोमीटर गाडी चालवल्यावर ती बॅटरी परत रिचार्ज पण होईल। तर तुम्हीही जर तुम्हाला पावसाळ्यात हिवाळ्यात तुमच्याकडे जुनी गाडी असेल किंवा ज्या गाडीची बॅटरी वीक असेल, अशी गाडी धक्का मारून चालू होत नाही आहे, तर तिला ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। या टोचन वायर्स तुम्हाला गॅरेजवरती किंवा इलेक्ट्रिक गॅरेज जे असतं तिकडे 10-20 रुपये भाड्याने मिळतील। तर अशी ट्रिक वापरून तुम्ही तुमची बंद गाडी चालू करू शकता। ते आता पावसाळ्यात थोडं थंड झालं का वापर नसला का डाऊन होऊन जाते। इंजिन मोठं आहे त्या गाडीचं।